वेलकम स्टुडंट्स. मी गीतांजली कुलकर्णीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या 12च्या इम्पॉर्टंट टॉपिकमधील नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आपली सॅलरी. सॅलरी हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे जो इतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला रिप्रेझेंट करतो आहे, जसे की रेंट, वेजेस, इन्शुरन्स प्रीमियम या रेव्हेन्यू एक्सपेन्सेसशी रिलेटेड जर ॲडजस्टमेंट्स आल्या तर आज आपण ज्या पाहणार आहोत सेम स्टाईलने स्टुडंटने त्यांना डील करायचं आहे. सॅलरी हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असल्यामुळे त्याची प्लेस कुठे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरी. याच्याशी रिलेटेड चार ॲडजस्टमेंट्स येऊ शकतात. ओपनिंग आउटस्टँडिंग, क्लोजिंग आउटस्टँडिंग, ओपनिंग प्रीपेड, क्लोजिंग प्रीपेड. यातल्या ओपनिंग म्हणजे प्रिव्हियस इयरच्या फिगर्स आणि क्लोजिंग म्हणजे करंट इयरच्या फिगर्स. स्टुडंटने करंट इयरच्या फिगर्सलाच सेकंड इफेक्ट द्यायचे असतात. ओपनिंग जे आहेत म्हणजे प्रिव्हियस इयरच्या फिगर्सला ओपनिंग बॅलन्स शीटला ऑलरेडी इफेक्ट दिलेले आहेत. आपण आता जे ट्रीट करणार ते सेकंड इफेक्ट आहेत. बघू एक एक कसं. सॅलरी यामध्ये करंट इयरची आउटस्टँडिंग असलेली सॅलरी ती करंट इयरची ड्यू आहे म्हणून आपण तिला ॲड करणार बिकॉज ती करंट इयरचा एक्सपेंडिचर आहे. इकडे आपण म्हणणार ॲड आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर. क्लोजिंग ओपनिंग आउटस्टँडिंग म्हणजेच प्रिव्हियस इयरला आउटस्टँडिंग असलेली जी आपण आत्ता करंट इयरला पेड करीत आहोत तो करंट इयरचा एक्सपेंडिचर आहे का, तर नाही, तो प्रिव्हियस इयरचा एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण त्याला लेसची ट्रीटमेंट देणार. आउटस्टँडिंग इन लास्ट इयर, आउटस्टँडिंग इन लास्ट इयर, पेड इन करंट इयर. ओके. प्रीपेड इन लास्ट इयर, लास्ट इयरला आपण प्रीपेड केली म्हणजेच ती करंट इयरला रिप्रेझेंट करते आहे. करंट इयरची सॅलरी आपण लास्ट इयरलाच पे केली आहे पण तो करंट इयरचा एक्सपेंडिचर असल्यामुळे त्याला आपण ॲड करणार म्हणून सेकंड कमेंट आहे इथे प्रीपेड इन लास्ट इयर फॉर करंट इयर. लास्ट इयरला पे केली पण ते करंट इयरचा एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण त्याला ॲड करीत आहोत. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्रीपेड इन करंट इयर फॉर नेक्स्ट इयर. आपली बेसिक टर्म काय आहे, ओनली अँड ओनली करंट इयर एक्सपेंडिचर आर रेकॉर्डेड हिअर, नॉट प्रिव्हियस अँड नॉट नेक्स्ट. आता यामध्ये काय आहे, प्रीपेड इन करंट इयर, करंट इयरला पे केली आहे पण ते नेक्स्ट इयरची सॅलरी आहे म्हणून त्याला आपण लेस करून घेत आहोत. ओके. आता यातले फक्त करंट इयरच्या ज्या फिगर्स आहेत त्यांना आपण सेकंड इफेक्ट देणार. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर हा आपला एक्सपेंडिचर आहे म्हणून याचा सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयरचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. प्रीपेड इन लास्ट इयर फॉर करंट इयर, लास्ट इयरला पे केली पण ती करंट इयरची आहे, याचा सेकंड इफेक्ट येणार नाही. ऑलरेडी तो ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिलेला आहे. हा जो आहे ॲड करतोय हाच सेकंड इफेक्ट आहे. आउटस्टँडिंग इन लास्ट इयर, लास्ट इयरला आउटस्टँडिंग होती जी आपण आत्ता पे करीत आहोत. ओके. याचा देखील सेकंड इफेक्ट येणार नाही. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा इफेक्ट आहे. प्रीपेड इन करंट इयर फॉर नेक्स्ट इयर, आत्ता आपण पे करतोय पण ते नेक्स्ट इयरची आहे, पेड इन ॲडव्हान्स म्हटलं जातं त्याला. तर प्रीपेड करंट इयरची फिगर आहे म्हणून याचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आपली ॲसेट का बरं, तर आपण अजून आपल्या एम्प्लॉईकडून तेवढी सर्व्हिस रिसीव केली नाही पण इन ॲडव्हान्स आपण एक्सपेन्सेस पे करून दिलाय तर ऑर्गनायझेशनची ती झाली ॲसेट म्हणून या फिगरचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके. या तिन्ही फिगर ॲड करून यातून या दोन फिगर लेस करायच्या आणि आउटरला जाऊ द्यायचं आहे. व्हेरी सिम्पल. सॅलरी आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ॲड करून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी. आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर लेस, नो सेकंड इफेक्ट. Prepaid in last year for current year, add.
no second effect. Prepaid in current year for next year, less second effect balance sheet asset side. असे छान ॲडजस्टमेंट समजून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.